साहेब, हत्याबाईंपर्यंत हे प्रकरण गेलंच कसं? त्या माणसाचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. अगदी बरोबर बोलतायत वाकणीस. हे सगळं नाटक त्या सुगंधाचं आणि कान्हाचंच आहे. या सगळ्या प्रकरणापासून तुम्ही काही दिवस लांबच राहा. म्हणजे आत्याबाईला पाहिलंच ना तू वामन? तिचा किती राग आहे वाकणीसांवर तो पाहिलास ना? तसा त्याला आपल्या सगळ्यांचाच राग आलाय. मग काय आपण सगळ्यांनीच तिच्यापासून दूर राहायचं का? साहेब, आणि यामुळे प्रकरण आणखी चिघळेल. या सगळ्याचा विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय वाकणीस. येणारा प्रत्येक दिवस काही ना काहीतरी अडचण घेऊनच येतोय, पण आतापर्यंत त्याच अडचणींमधून शिकत आलोय ना आपण. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे इतक्या सकारात्मक दृष्टीने तू कशी पाहू शकतेस जानकी? तुमच्यामुळे. कारण ही सगळी संकट तुम्हीच परतवून लावता ना. माझी सगळी ताकद तुझ्यातच आहे जानकी. पुरे झालं माझं कौतुक. वाकणीस अगदी योग्य मुलगी म्हणून जी आणणार होते ना, ती मुलगी खोटीच निघाली. अगं विधवा आहे ती, विधवा. मग आत्याबाई काय म्हणाल्या त्यावर? म्हणणं कसलं, ताई जाम चिडली. वाकणीसांची अशी खरडपट्टी काढली ना तिने, काय विचारू नकोस. पण नाही आत्या, यात फक्त वाकणीसांचा दोष नाहीये. हे सगळं कारस्थान त्या जानकीने केलं. मी काय तुला म्हणते, आपण ते अनुप्रिया आणली होती बघ, तिला परत बोलावून बघितलं तर? नाही म्हणजे तू जरा तिच्या आईला विचारून बघ ना. काय नरसिंहानी बाहेरच्या बाहेर त्यांना गायब करून टाकलं होतं. ठीक आहे, मी फोन करते, त्यांच्याशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. वाकणीसांचा फोन. हा बोला वाकणीस. नाही पण नक्की काय झालंय? काय रे, काय झालं? अस्मिता विधवा आहे हे आत्याबाईंना कळलंय, त्यामुळे हे लग्न नाही होणार. त्या अनुप्रियाचा आणि निर्मलाचा नंबर हवाय मला. आणि त्यांना फोन करून आता काय उपयोग होणार आहे? आणि समजा त्या परत आल्या तर नरसिंह साहेब मला उलटा टांगतील आणि माझी चांबडी सोलतील. तुला भाऊजींना घाबरायची गरज नाही. आत्याबाई आणि रेणू आत्या आपल्या पाठीशी. आता बघत काय राहिला शुंभासारखा? फोन कर ना तिला. फोन घरात विसरलो. आलो घेऊन येतो मी फोन पटकन. घरात विसरलो. सांगते तेवढं कर का ना. तू म्हणतोस तशी ती पोरगी खरंच 12 गावचं पाणी प्यायलेली असेल ना, तर तिचा आपल्याला उपयोगच होणार आहे. एकदा का तिचं नरसिंह साहेबांशी लग्न झालं ना, की मग या अतृप्त आत्म्याला कायमचं झाडावर टांगून ठेवता येईल आपल्याला. ए येडी, तुला कळते का तू काय बोलतेस ते? नरसिंहाशी लगीन झालं ना तर त्या आत्याबाई तिची प्रॉपर्टी तुझ्या नावावर कशाला म्हणून करून देईल? फक्त प्रॉपर्टीच नावावर करून घ्यायचा प्रश्न असेल ना काना, तर आपण ही जी किल्लेदारांना नवीन सून आणून देतोय ना, ती कधी उपयोगी पडणार? इंटरेस्टिंग. या एवढ्या पैशामध्ये बाबांचं कर्ज, अनुचं शिक्षण, लग्न ह्याची सोय झाली असती. बाबांच्या सगळ्या चिंता मिटल्या असत्या. हे सगळं मी विसरून जाऊ? कर्ज फेडणार कसं? लग्नाचं हे नाटक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्या पैशातून बाबांचं सगळं कर्ज फिटेल. तुम्ही जर मला काही मदत करू शकत असाल तर. अस्मिता, तुमच्या भल्याचाच विचार करत होतो मी, पण का कोणास ठाऊक आत्याबाईंना कसं कळलं कळत नाहीये मला. आत्याबाई तुमचा सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. त्यामुळे या विषयाला आता आपल्याला इथेच पूर्णविराम द्यावा लागेल. नाही वाकणीस साहेब, किल्लेदार साहेबांना सांगून त्यांची काही मदत होत असेल तर. मी तुम्हाला सांगितलं नाही, या विषयावर आता पुढे चर्चा करण्यात काही एक अर्थ नाहीये. कारण आत्याबाईंना कन्व्हिन्स करणं अवघड आहे हो. तुम्हाला दुसरी कुठली काही मदत लागली तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. ओके.